ताशे वाजवून गर्जना करून पाठ ठोकून आणलेली ही विमा योजना ही केवळ पोकळ घोषणा ठरली, पोकळ निर्णय ठरला असं म्हणायला हरकत नाही. सरकारने शेतकऱ्याकडून 1 रुपयात विमा देतो म्हणून फार गाजावाजा केला. महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवून घेतली, शेतकऱ्याची मतं घेतली. जवळपास 7-8 हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीतून पीक विमा कंपन्यांना भरले. पण शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं तर शून्य. यवतमाळ जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, या जिल्ह्यातील आमचे मांगरूळकर जी आहेत आमदार साहेब, अमित झवनक जी आहेत वाशिमचे आमदार, यांना आज उपोषण करायची पाळी आली. पायऱ्यावर बसून विधिमंडळ बोलत असतात. का आवश्यकता पडली तर या दोनही जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं, शेतकऱ्यांच्या पदरात काही आलं नाही. तरी पण पीक विम्याचे पैसे मिळत नसतील तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी या दोनही लोकप्रतिनिधींनी आज उपोषणाचा मार्ग अवलंबला. करोडो रुपये खर्च करताना केवळ 25% सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात मिळाले नाही. आणि या 2 जिल्ह्यात तर सातत्यानं अनेक संकटाला शेतकरी सामोरं जातोय. आणि तरी पण पीक विमा कंपन्या यांना मदत करत नाहीत किंवा मोबदला देत नाहीत. तरी सरकारच्या इशाऱ्यावर माझी माहिती अशी आहे की पीक विमा कंपन्याकडून सरकार काय हप्ता घेतो काय, काही पैसे काढून घेतो काय, का हिंमत करतात ही कंपन्या आणि का मदत मिळत नाही शेतकऱ्यांना. तर यामागचा सुद्धा मोठा एक रॅकेट आहे असं मी मानतो. यासाठी आज या लोकांनी, आमच्या दोनही आमदारांनी उपोषणाला बसल्यानंतर कृषी मंत्र्यांनी आज संध्याकाळी बैठक लावून यावर सर्वकष चर्चा करायची आणि यातून शेतकऱ्यांना कसं आपल्याला मोबदला देता येईल याचा निर्णय घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यामुळे आज त्यांनी आमच्या दोनही आमदार महोदयांनी उपोषणला स्थगिती दिली, उपोषण स्थगित केले. सर, मागच्या अधिवेशनला सीएमने म्हणाले होते की मी सरसकट जे आहे विमा कर्ज माफी करणार आहे आणि 7/12 सुद्धा कोरा करणार आहे. हे फक्त आश्वासनच या अधिवेशनात मिळणार वगैरे कोरा काहीच होत नाही. 7/12 कोरा करत नाही हे केवळ एक घोषणा आहे, पोकळ घोषणा आहे. हे मूर्ख बनवण्याचं, शेतकऱ्यांना मूर्ख समजून अशा प्रकारच्या घोषणा केली जातात. त्यामधून स्पष्ट दिसते आहे की पीक कर्ज जे आहे, आपला कर्जमुक्ती जी आहे ही केवळ बनवा बनवी आहे. हे अशी ही बनवा बनवी या सरकारची आहे. कारण याचं असं आहे की ज्या अटी आणि शर्ती घातल्या त्यामध्ये प्रचंड त्या अटी असल्यामुळे कोणाचाही फायदा होणार नाही हे सभागृहामध्ये आम्ही मानलेलं आहे. आणि त्यातून जवळपास 10-12 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. हा तर शेतकरी सरकारच्या तिजोरीला 10-12 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागतील. जे काही 56 लाख शेतकरी 36,500 कोटी रुपये वगैरे दाखवले हे केवळ आहे मूर्ख आणि धुळपे काय असं मी मानतो. हे सरकार कमिशन खोरीमध्ये एवढं गुंतलेलं आहे की त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरवर कमिशन जास्त मिळतं. त्यामुळे शेतकरी मेला काय जगला काय त्याचं यांना काही देणं गेलं नाही आहे. हे आता सिद्ध झाले. स्मार्ट मीटर वरती पण आश्वासन दिलं होतं की आम्ही लावणार नाही, पण MSRTC हे अजूनही स्मार्ट मीटर लावते. या मागचं मोठं कारण स्मार्ट मीटरच्या संदर्भात या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा होणार आहे. स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची लूट चालली. डबल ट्रिबल इलेक्ट्रिकचे बिल येत आहे. जेवढं काही मला वाटतं की महाराष्ट्रातील ग्राहकांना इलेक्ट्रिकच्या लुटून त्यांना उद्ध्वस्त करायचा विळाच उचलला आहे या स्मार्ट मीटरच्या नावावर. ते पैसे 2 वर्षापासून जे पैसे कापणं सुरू आहे. जवळपास सगळ्या ठिकाणी हे स्मार्ट मीटर लावले जातात. जुना मीटर असेल तर बिल अधिकचे लावले जातात आणि त्यांना सांगतात की अधिकचे बिल आले, तुझ्या मीटरमध्ये फॉल्ट आहे, नवीन मीटर लाव, स्मार्ट मीटर लाव. आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर 4 पट बिलं दिली जातात. हे संपूर्ण महाराष्ट्रातील गोर गरीब, सामान्य शेतकरी, मजूर, दलित, OBC, पिढी या सगळ्या माणसाला लुटण्याचा गोरखधंदा महाराष्ट्र सरकारने सुरू केला. हा गोरखधंदा आहे आणि त्यातून मरा वाचा काही देणं नाही. प्रचंड सत्ता आमच्या हातात आहे. हम करे सो कायदा या पद्धतीनं महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. या संदर्भात चर्चा आम्ही पुढच्या आठवड्यात करतोय किंवा उद्यापासून ती चर्चा सुरू होईल. आज तो प्रस्ताव आम्ही देतोय आणि उद्याला चर्चेला सुरुवात होईल. त्यावेळेस महाराष्ट्रातले विदारक चित्र स्मार्ट मीटर आम्ही विधिमंडळात मांडू. त्यांचं बदला मात्र
खरं आहे ना, सगळं त्यांच्या जीवावर चाललेलं आहे. गुजराती लोकांच्या जीवावर भारत देश उभा केला जातो. त्यांचं योगदान देशाच्या कुठल्याच गोष्टीमध्ये नाही. ना स्वातंत्र्यामध्ये होतं, ना इंग्रजाविरुद्ध लढण्यामध्ये होतं, ना देश घडवण्यामध्ये होतं, ना बाउंड्रीवर लढण्यामध्ये आहे सीमेवर. त्यामुळे हे सगळे जे काही आहे तो एक पत्ता तयार केलाय, तो पत्ता निघाला की पत्त्याचा डोंगर कोसळेल आणि ही पाणी त्यांच्यावर येईल. हे राज ठाकरेंच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे असं मी मानतो. विपक्षातले आमदार फोडीचं